व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम। मित्रांनो, या अगोदर देखील आम्ही एक व्हिडिओ सादर केला होता की सुप्रिया सुळे या कशा दुटोप्पी आहेत, दुतोंडी आहेत आणि कशा मानभावीपणा नेहमी वारंवार सातत्याने करत आलेल्या आहेत आणि म्हणूनच महाराष्ट्रातले काही जण त्यांना डबल ढोलकी असं म्हणायला लागलेले आहे। आता हा जो डबल ढोलकीपणा आहे किंवा दुटप्पीपणा आहे, घुमजाव करण्याची पद्धत आहे, स्वतःचेच वाक्य आणि शब्द फिरवण्याची जी कला त्यांनी संपादन केलेली आहे, अर्थात आपल्या पित्याकडून घेतलेली आहे ही कला त्यांनी, आणि आपल्या पित्याचाच हा जो वारसा आहे तोच वारसा आता सुप्रिया सुळे अगदी नेटाने आणि निष्ठेने पुढे नेत आहेत, हे सातत्याने जाणवायला लागलेलं आहे। या अगोदर अनेकदा महिला सक्षमीकरण, महिला सबलीकरण यावर भाष्य करत असताना सुप्रिया सुळे यांनी नेहमीच मुस्लिम धर्माच्या 3 तलाकचं कौतुक केलेलं आहे, मात्र हिंदू स्त्रियांबद्दल, हिंदू देवी देवतांबद्दल अश्लील, अश्लाघ्य, असभ्य बोलणाऱ्या सुषमा अंधारे यांचे एकदाही त्यांनी कान उपटलेले नाहीत। त्याचं कारण आहे, वोट बँक नाराज झाली नाही पाहिजे हा या लोकांचा सुरुवातीपासूनचा दंडक आहे। मुंबई ब्लास्ट मध्ये 12 ब्लास्ट घडलेले असताना 13वा ब्लास्ट मुद्दाम शरद पवार यांनी तोंडी घडवून आणला का, तर म्हणे महाराष्ट्रामध्ये दंगली पेटू नयेत म्हणून मी हा डाव रचला होता, आणि हे त्यांनी नंतर स्वतः स्पष्ट केलेलं आहे। त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा काही वाद निर्माण होऊ नये म्हणून बाबा मी या प्रकरणांमध्ये लक्ष घालत नाही असं काहीसं मत सुप्रिया सुळे यांचं आहे। मात्र आता बारामती विधानसभा मतदारसंघाची जी पोटनिवडणूक होत आहे, जिथे सुनेत्रा वहिनी पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला, तेव्हा त्यांनी अनेकांना फोन देखील केले की ही निवडणूक बिनविरोध होऊन जाऊ द्या। यावर भाष्य करत असताना सुप्रिया सुळे ह्या कशा दुटप्पी वागलेल्या आहेत हे आजच्या व्हिडिओमधून तुम्ही बघणार आहात, आणि यानंतर काही तपशील आणि काही संदर्भ देखील आम्ही तुम्हाला देणार आहोत की बघा हे लोक कसे स्वतःच्या सोयीनं वागत असतात, राजकारण कसं स्वतःच्या सोयीनं करायचं असतं हे आज तुम्हाला नक्कीच जाणवेल। मित्रांनो, सुप्रिया सुळे यांची एक छोटीशी क्लिप आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। ती क्लिप बघितल्यानंतर तुम्हाला लगेच लक्षात येईल की किती द्वेष, किती मळमळ मनामध्ये एखाद्याच्या असू शकते, आणि ती बोलताना जाणवते देखील। व्हिडिओच्या त्या क्लिपला सुरुवात करण्या अगोदर छोटीशी विनंती आहे मित्रांनो, गेल्या वेळी ओल्या दुष्काळामध्ये आपण आपल्या स्वाभिमानी हिंदू शेतकरी बांधव, माता, बंधू, भगिनी, कॅन्सरग्रस्त रुग्ण आणि त्यांचे हालाकीच्या परिस्थितीत असलेले नातेवाईक यांच्या जेवण, भोजनाची, जिन्नसाची, सामानाची सोय केली होती, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली होती। आता कोरडा दुष्काळ आलेला आहे, भीषण परिस्थिती आहे, आता काम मोठं आहे आपल्याकडे, त्यामुळे मन मोठं करून पुन्हा एकदा हिरी दिले या मोहिमेमध्ये, या संकल्पामध्ये जो प्रभू श्री रामाच्या नावानं आपण घेतलेला आहे त्यामध्ये सामील व्हा। यथाशक्ती आपल्या मर्जीनुसार, इच्छेनुसार जे योगदान आपल्याला करता येऊ शकतं ते दिल्या गेलेल्या जीपे, फोनपे क्रमांकावर अवश्य करा। ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअपवर नक्की टाका। व्हॉट्सअप नंबर आपला सेम आहे। व्हॉट्सअपवर तो स्क्रीनशॉट आल्यानंतर त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवला जाणार आहे, त्याची एक डिजिटल पावती बोलवली जाणार आहे आणि वेळ प्रसंगी ती तुमच्या समोर सादरही केली जाणार आहे। तेव्हा एक रुपया अनेक जणांसाठी लाख मोलाचा ठरू शकतो, ही माणुसकीची जाणीव मनामध्ये ठेवून पुढे या। चला आता बघूया सुप्रिया सुळे या कशा दुटप्पी आणि दुतोंडी वागतात। काल स्वतः अनिल देसाईंना आणि संजय राऊत साहेबांना विनंतीही केली या विषयाबद्दल की आदरणीय पवार साहेबांना सगळ्यांचीच इच्छा असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र मिळून आदरणीय पवार साहेबांना सगळेच मिळून आपण राज्यसभेवर जाऊया अशी विनंती आपण सगळे प्रेमाने करूया। बिनविरोधच्या प्रक्रिया अनेक वेळा झाल्या आहेत, काही झालेल्याही नाहीयेत, त्याच्यामुळे ह्या इलेक्शनमध्ये काँग्रेसची भूमिका ही लोकशाही पद्धतीने त्यांनी केलेली आहे।
त्यामुळे त्याच्यात मला काही फारसं गैर वाटत नाही. आत्या हा, डबल ढोलकी ऐकले का? काय असतं रे? डबल ढोलकी ऐकले का? काय असतं रे? बघितलं मित्रांनो, जेव्हा शरद पवार यांना राज्यसभेवर जायचं होतं तेव्हा सुप्रिया सुळे यांनी सर्व पक्षीय नेत्यांना फोन केले आणि सगळ्यांना विनंती केली की साहेबांची इच्छा आहे की पुन्हा एकदा त्यांना राज्यसभेवर जायचं आहे, ही त्यांची महत्वाकांक्षा आहे. तेव्हा कृपा करून त्यांना बिनविरोध, परत बोलतोय, बिनविरोध राज्यसभेवर आपण पाठवूया ना, अशी विनंती त्यांनी उबाठा गटाकडे केली, काँग्रेसकडे केली. त्यानंतर शरद पवारांनी तर दस्तूर खुद्द सोनिया गांधी आणि राहुल गांधींना पत्र देखील लिहिले. मग ते पत्र मातोश्रीवर पोहोचले. इच्छा नसताना उद्धव ठाकरेंना आपल्या मुलाच्या मर्जीविरुद्ध जाऊन त्यावर स्वाक्षरी करावी लागली आणि तिथून पुढे एक वेगळाच वाद निर्माण झालाय उबाठा गटामध्ये. खैर, ती गोष्ट निराळी. आज तो विषय नाही आपला. आज विषय हा आहे की या त्याच सुप्रिया सुळे आहेत ज्या म्हणतायत की सुनेत्रा पवार यांनी बिनविरोध का जावं. काँग्रेस जर त्यांचा उमेदवार देत असेल तर लोकशाहीने त्यांना तो अधिकार दिलेला आहे. तर मग जेव्हा राज्यसभेवर शरद पवार यांना जायचं होतं तेव्हा इतर पक्षांना काय लोकशाहीने अधिकार दिलेला नव्हता का? मग तेव्हा कशाला पायघड्या घालत होते तुम्ही? तेव्हा कशाला मनधरणी करत होते लोकांची? आणि आज हा मानभवीपणा कशासाठी? काँग्रेसची जर इच्छा असेल तर त्यामध्ये मी काय बोलू, नाही का, असं म्हणता ना तुम्ही. आपल्याच गुरुच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून मुख्यमंत्री बनलेल्या पित्याचा वारसा चालवणाऱ्या सुप्रिया सुळे यांनी एक गोष्ट आवर्जून लक्षात घेतली पाहिजे की या अगोदर एकदा अंधेरी विधानसभा मतदारसंघामधील एक सिटिंग MLA यांचं निधन झालं होतं आणि त्यांच्या पत्नीला तिकीट देण्यात आलं होतं. तेव्हा आवाहन करण्यात आलं होतं की यांना बिनविरोध जाऊ द्या विधानसभेत. त्या प्रकरणावर, त्या घटनेवर भाष्य करत असताना शरद पवार असं बोलले होते की हरकत नाही, माझी या प्रस्तावाला मंजुरी आहे. असं व्हायला खरंच काहीच हरकत नसावी कोणाची, माझा पाठिंबा आहे. हीच गोष्ट आपल्या सुनवाईंबद्दल उघडपणे पवार साहेब का नाही बोलले? त्याच्या मागचं कारण आहे विलिनीकरण. विलिनीकरणासाठी यांनी नाही ते कारस्थानं केली, षडयंत्र रचली, आवाया उठवल्या, अफवा उठवल्या. जयंत पाटील तर बोलत होते की 8 ते 10 वेळा दादा माझ्या घरी आले, आम्ही जेवण करायचो सोबत, ते दिलखुलास गप्पा मारायचे. सुरुवातीच्या 3-4 भेटींमध्ये तर त्यांनी त्यांच्या मनातली खदखदच फक्त बोलून दाखवली होती आणि मग नंतर विलिनीकरणाच्या चर्चांना सुरुवात झालेली होती. ही दादांची शेवटची इच्छा होती. हाच मुळात मूर्खपणा आहे. दादांची शेवटची इच्छा कशी काय असू शकते? तुम्हाला माहित होतं का दादा जाणार आहेत म्हणून? जे रोहित पवार आज टनाटन उड्या मारत होते कालपर्यंत, घात आहे घात आहे घात आहे, तेच म्हणाले होते की दादांची शेवटची इच्छा. मग संशयाची सुई वळणार आहे की नाही? वळणार, 100% वळणार. आणि आता यांनी दुटप्पीपणा करत जेव्हा यांना जाणीव झाली की आपण कितीही खेळी केली, काँग्रेसचे उमेदवार आणले किंवा सपाचे आणले, बसपाचे आणले, कोणचेही आणले, तरीही सुनेत्रा वहिनी या पोटनिवडणुकीमध्ये 100% दणदणीत मतांनी विजयी होणार आहेत. आणि मग कदाचित त्या आपल्या डोक्यावर हात ठेवतील किंवा आपल्या पायाखालची जमीन सरकवून घेतील. ही भीती यांना बसली. लफडी आणि घोटाळे बाहेर पडतील असं होऊ नये म्हणून त्यांच्या विजयाचं श्रेय स्वतःकडे घेण्यासाठी नंतर मग सगळं नाट्य रचण्यात आलेलं आहे की सपकाळांना भेटा, मग तो उमेदवार मागे घ्या. एवढंच होतं तर मग पवार साहेब असं का बोलले होते की त्यांनी निवडणूक लढणं न लढणं हा लोकशाही तर्फे त्यांचा अधिकार आहे,
पण मी निवडणूक प्रचारामध्ये जाणार नाही त्यांच्यासाठी. आता जाणार आहात का? आता पण नाही जाणार. कारण हे शल्य आपल्या मुलीला इतकी वर्ष आपण राजकारणामध्ये स्टँड करण्याचा प्रयत्न करतोय, पण ते होऊ शकलं नाही. आणि एका झटक्यात आपल्या सुनबाई उपमुख्यमंत्री झाल्या, मंत्री झाल्या आणि आता आमदार होणार आहेत. आणि ह्या बसल्यात 10 कोटीच्या एकरामध्ये 100 कोटीचं वांग्याचं पीक घेत आणि बिटकॉइन खेळत. या बाबतीमध्ये यांना कोणी प्रश्न का विचारत नाही, हाच मोठा मुद्दा आहे मित्रांनो. आपल्याकडच्या पत्रकारांनी हा मुद्दा उचलला पाहिजे, यांना या बाबतीमध्ये प्रश्न विचारले पाहिजेत. असो, हरकत नाही. सुप्रिया सुळे या कशा दुतोंडी आहेत, दुटप्पी आहेत, कसा मानभावीपणा सातत्याने करत आलेले आहेत, हेच दाखवून देण्याचा या व्हिडिओचा प्रयत्न होता. कसा वाटला कमेंटमधून निश्चितच कळवा. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी नेहमीच आतुर असतो, तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा मित्रांनो. जाता जाता शेवटची एक छोटीशी विनंती आहे. सुरुवातीला जे आवाहन केलेलं आहे त्या आवाहनाला कृपया प्रतिसाद द्या आणि प्रभू श्रीरामाच्या नावानं या आपल्या सेवा संकल्पामध्ये सहभागी व्हा. एक रुपया अनेकांसाठी लाख मोलाचा ठरू शकतो. या माणुसकीच्या नात्याने पुढे या. आपल्या मर्जीनुसार, इच्छेनुसार आपल्याला जे योगदान देता येऊ शकतं ते नक्की द्या. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर नक्की टाका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.